नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मनुस्मृतीबद्दल. एक असा प्राचीन ग्रंथ जो जेवढा जुना आहे तेवढाच वादग्रस्तही. आपण स्रोतांच्या आधारे बघणार आहोत की यात नेमके काय नियम आहेत आणि समाजात विषमता निर्माण करणारी रचना कशी मांडली आहे. चला तर बघूया यात नेमकं काय दडलंय. ऐकलं म्हणजे जर एखाद्या शूद्र व्यक्तीने ब्राह्मणाला धर्माचा उपदेश करायचा प्रयत्न केला तर राजाने त्याच्या तोंडात आणि कानात उकळतं तेल टाकावं. हा एकच नियम या ग्रंथाची तीव्रता दाखवायला पुरेसा आहे. पण हे तर फक्त एक उदाहरण आहे. मनुस्मृतीने अख्ख्या समाजाची रचना कशी केली होती आणि कोणाला कोणतं स्थान दिलं होतं ते आता आपण जरा सविस्तरपणे बघूया. तर आपण याच्या खोलात जाऊया. हा ग्रंथ इतका वादग्रस्त का आहे? याची संहिता नेमकी काय सांगते? चला याच्या सामाजिक रचनेबद्दल आणि कायद्यांबद्दल जाणून घेऊया. आता ह्या सगळ्या सामाजिक रचनेचा पाया आहे तो म्हणजे वर्णव्यवस्था. वर्ण म्हणजे काय? तर एक अशी संकल्पना जी जन्मावरून ठरवते की समाजात तुमचं स्थान काय असेल. ह्या व्यवस्थेनं संपूर्ण समाजाला 4 मुख्य वर्गांमध्ये विभागलं. आणि गंमत म्हणजे स्रोतांनुसार मनुस्मृती असं सांगते की ही वर्णव्यवस्था माणसाने बनवलेली नाहीये. नाही, तर ती थेट ब्रह्मदेवाने म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याने बनवली आहे. आणि म्हणून ही व्यवस्था दैवी आहे आणि ती कोणी बदलू शकत नाही असं यात म्हटलंय. तर हे कसं ठरवलं गेलं? इथे बघा, असं सांगितलं जातं की प्रत्येक वर्णाची निर्मिती ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या भागांमधून झाली. जसं की मुखातून ब्राह्मण, खांद्यांमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि सगळ्यात शेवटी पायांमधून शूद्र. म्हणजे बघा, जन्माच्या या कल्पनेतूनच समाजात एक पक्की उतरंड, एक हायरार्की तयार केली गेली. बरं, ही तर झाली निर्मितीची गोष्ट. पण याचा रोजच्या जगण्यावर काय परिणाम झाला? ही जी उतरंड आहे ती अधिकार आणि निर्बंधांमध्ये कशी बदलली ते आता बघूया. विचार करा, ही विषमता किती खोलवर गेली असेल. अगदी माणसाच्या नावातून सुद्धा त्याचं सामाजिक स्थान कळायला हवं होतं असं सांगितलं गेलं. स्रोतांनुसार ब्राह्मणाचं नाव हे शुभ आणि आनंद दर्शवणारं असावं, तर शूद्राचं नाव असं असावं ज्यातून तिरस्कार किंवा सेवाभाव व्यक्त होईल. नावावरूनच ओळख. आता बोलूया पैशांबद्दल. आर्थिक बाबतीतही कडक नियम होते. या ग्रंथानुसार शूद्रांना संपत्ती गोळा करायलाच परवानगी नव्हती. आणि याचं कारण काय दिलंय? तर म्हणे, शूद्र जर श्रीमंत झाले तर ब्राह्मणांना त्रास होऊ शकतो. विचार करा. आणि शिक्षणाचा हक्क तर फक्त उच्चवर्णीयांसाठी राखीव होता. गंमत म्हणजे यात असंही लिहिलंय की जर हा नियम कोणी मोडला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. म्हणजे शूद्राला शिक्षण देणं किंवा शूद्राने शिक्षण घेणं दोन्ही गोष्टी नरकाचं दार उघडण्यासारखं पाप मानलं गेलं होतं. बरं, नियम तर झाले, पण जर नियम मोडले तर येते न्यायव्यवस्था. आता बघूया शिक्षेच्या माध्यमातून हीच सामाजिक उतरंड कशी आणखी पक्की केली जात होती. इथे बघा, न्यायामध्ये किती मोठी तफावत होती. गुन्हा एकच, पण शिक्षा मात्र वर्णानुसार वेगळी. उदाहरणार्थ, जर एखादा शूद्राने उच्चवर्णीय व्यक्तीचा अपमान केला तर त्याची शिक्षा काय? जीभ कापून टाकणे. आणि तोच गुन्हा जर ब्राह्मणाकडून घडला तर फक्त थोडासा दंड. म्हणजे विचार करा, हा फरक किती मोठा आहे. आणि गुलामगिरीबद्दल तर यात थेटच लिहिलंय. स्रोतांनुसार शूद्रांसाठी गुलामगिरी ही काही परिस्थितीमुळे आलेली गोष्ट नव्हती, तर ते त्यांचं नशीब होतं. जणू काही देवानेच त्यांना ब्राह्मणांचे गुलाम बनण्यासाठी जन्माला घातले. आणि ही गुलामगिरी काही तात्पुरती नव्हती, ती कायमची होती. म्हणजे एखाद्या मालकाने आपल्या शूद्र गुलामाला मुक्त केलं तरीही तो कायद्याने गुलामच राहायचा. का? कारण गुलामगिरी हा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे असं मानलं गेलं होतं. यातून सुटकाच नव्हती. तर मग या सगळ्या गोष्टी अशाच स्वीकारल्या गेल्या का? नाही. आता आपण याच्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि बघूया की ह्या ग्रंथाला इतिहासात कसा विरोध झाला आणि तो आजच्या आधुनिक भारताच्या विचारांच्या अगदी विरुद्ध कसा आहे. ही टाईमलाईन बघा. इथे 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी दिसतायत. एकीकडे आहे या ग्रंथाची निर्मिती, जी साधारणपणे पूर्व 200 ते 200च्या काळात झाली. आणि दुसरीकडे हजारो वर्षानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाचं जाहीरपणे दहन केलं.
एक निर्मिती आणि एक टोकाचा विरोध. आता मनुस्मृती जाळण्याची ही घटना फक्त एक साधा विरोध नव्हता, नाही. स्रोतांनुसार हे एक प्रतीक होतं जुन्या विषमतेवर आधारलेल्या व्यवस्थेला नाकारण्याचं आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेल्या एका नव्या भारताची सुरुवात करण्याचं. तर या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उडतो. तो म्हणजे अशा ऐतिहासिक ग्रंथांचा अर्थ आपण आजच्या काळात कसा लावायचा आणि त्याचा आपल्या आजच्या समाजावर आणि आपल्या मूल्यांवर काय परिणाम होतो. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.